The next point is types of coupling. कपलिंग कसं करायचं असते म्हणजे टाइप्स ऑफ कपलिंग मध्ये फर्स्ट कपलिंग आहे ते आरसी कपलिंग, सेकंड कपलिंग आहे ते ट्रान्सफॉर्मर, सेकंड वन इज ट्रान्सफॉर्मर, and the third one is the direct coupling. Direct. Actually coupling म्हणजे काय? How input and output are connected together is called as a coupling. But types of coupling मध्ये input आणि output जर with the help of resistance आणि capacitance connect केले असतील तर त्याला म्हणायचं RC coupling. जर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर यूज केला असेल, आता ट्रान्सफॉर्मरचे ऑलरेडी दोन टाइप्स असतात, एक म्हणजे स्टेप अप आणि दुसरा असतो तो स्टेप डाऊन. हे ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याच्यामध्ये कोर असतो, आणखी त्याला वाइंडिंग असतात. ज्याच्या साईडला इनपुट कनेक्टेड असतो त्याला म्हणायचं प्रायमरी वाइंडिंग, ज्याच्या साईडला आउटपुट कनेक्ट असतो त्याला म्हणायचं आउटपुट किंवा लोड, त्याला म्हणायचं सेकंडरी वाइंडिंग. जर समजा इनपुटला मी 230 व्होल्ट दिलेला आहे, आउटपुटला मला 230 पेक्षा कमी व्होल्ट मिळते, म्हणजे इनपुट माझा मॅक्सिमम होता ऍज कम्पेअर टू द आउटपुट, त्याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कारण काय केलं त्याने व्होल्टेज कमी केलं, 230 व्होल्ट होतं त्याचं कमी केलं. नेक्स्ट आहे ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. समजा 230 व्होल्ट दिले, त्याचं मला 440 430 व्होल्ट असं जास्त व्होल्टेज मिळत असेल तर त्याला म्हणायचं स्टेप अप, व्होल्टेज वाढवलं ना त्याला. इनपुटला दिलेल्या व्होल्टेजची कंपेअर करता आउटपुटचं व्होल्टेज कसं आहे याच्यावरून त्याचे ट्रान्सफॉर्मरचे टाइप पडले. ओके. आणि शेवटचं आहे ते डायरेक्ट कपलिंग. आता या प्रत्येक कपलिंग कशी कशी आहे हे आपण बघणार आहोत, डिस्कस करणार. आता तुम्ही म्हणणार काय की आरून फिरून आपण प्रत्येक वेळेला आरसी कपलिंग मध्येच आहे, तर पहिली जी सिंगल स्टेज एम्प्लिफायर बघितला, त्यानंतर मल्टी स्टेज एम्प्लिफायर बघितला. मल्टी स्टेज एम्प्लिफायर सारखं सेम आरसी कपल्ड एम्प्लिफायर, आरसी कपल्ड एम्प्लिफायर. याच्यामध्ये मी काय यूज करणार आहे? रेजिस्टर ॲज वेल ॲज कॅपॅसिटर फॉर द कपलिंग पर्पज. कपलिंग पर्पज म्हणजे काय? टू कनेक्ट इनपुट टू द आउटपुट. ओके. किंवा एक ट्रान्झिस्टर आहे तो दुसऱ्या ट्रान्झिस्टरला कसा कनेक्ट केला जातो? विथ द हेल्प ऑफ आर अँड सी. आर इज नथिंग बट द रेजिस्टन्स, सी इज नथिंग बट द कॅपॅसिटर. आता रेजिस्टर इज नथिंग बट अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, कॅपॅसिटर इज यूज्ड टू स्टोअर द चार्ज. इथं मात्र आपण कॅपॅसिटरचा यूज वेगवेगळा करणार आहोत. आरसी कपल्ड एम्प्लिफायर जो आता आपण बघत आहोत याची डायग्राम तुम्ही बघून घ्या. आरसी कपल्ड एम्प्लिफायर तर डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जो मल्टी स्टेज एम्प्लिफायर घेतलेला आहे त्याच्यासाठी सेम डायग्राम, सेम. म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवायचं कसं लक्षात ठेवायचं? सिंगल स्टेज एम्प्लिफायर, त्यानंतर मल्टी स्टेज एम्प्लिफायर, त्यानंतर आरसी कपल्ड एम्प्लिफायर. सिंगल स्टेजची आहे तशीच डायग्राम मल्टी स्टेज आहे, फक्त चेंजेस काय आहे? मल्टी स्टेज मध्ये आणखी एक ट्रान्झिस्टर वाढवला. बरोबर. आता मल्टी स्टेज एम्प्लिफायर आणि आरसी कपल्ड एम्प्लिफायर डायग्राम सेम, फक्त चेंज काय आहे? तर चेंज इज ओनली अबाउट द बायपास कॅपॅसिटर सीई. हा फक्त एक्स्ट्राचा ऍड केला, बाकी डायग्राम सेम आहे मल्टी स्टेज एम्प्लिफायरची याची. आणि ह्यामुळे फक्त चेंजेस काय घडतात तेवढेच आपल्याला बघायचे. समजते? टाइप्स ऑफ कपलिंग. देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कपलिंग. फर्स्ट कपलिंग इज आरसी कपलिंग, second one is transformer coupling, third one is direct coupling. And out of these we will discuss about the RC coupled amplifier first. पुन्हा मी RC coupled amplifier ची पुन्हा तुम्हाला डायग्राम आहे ती पूर्ण एक्सप्लेन करतो. Vs is nothing but the source voltage. Source voltage is always alternating current, AC, right? We will get the amplified version of the AC at the output. Then the next one is CC. CC for the coupling capacitor. Then R1 and R2 are the voltage dividers, potential dividers. Then next one is RC. आता
पुन्हा हा Q1 आणि Q2 ला पुन्हा मी इमिटर बेस कलेक्टर मेन्शन केलेला नाही, तो तुमचं तुम्हीच मेन्शन करायचं आहे। या साईडला नॅरो हेड असेल तिथं तो इमिटर असेल, मधला पॉइंट असेल तो बेस, आलो असेल तो कलेक्टर। हा NPN आहे की PNP, NPN नॅरो हेड बाहेरच्या साईडला आउटवर्ड डायरेक्शनला NPN। सिमिलरली नेक्स्ट CC कपलिंग कॅपॅसिटर, याचा आउटपुट जे आहे पहिल्या ट्रान्झिस्टर Q1 चं, हे मला ट्रान्झिस्टर 2 ला जोडायचं आहे विथ द हेल्प ऑफ कपलिंग कॅपॅसिटर RC। ओके, कपलिंग कॅपॅसिटर CC। Then R1 and R2, R1 and R2 are nothing but the potential dividers. Okay. Next आहे ते RC, या ट्रान्झिस्टरचा RC हा काय झाला, रेझिस्टन्स ऑफ द कलेक्टर। इथं जे C वापरतोय ना ते कलेक्टर साठी, इथं जे E वापरतोय ना ते इमिटर साठी, इथं जे C वापरतोय ना ते कपलिंग कॅपॅसिटर। ओके, त्याला कपलिंग रेझिस्टर म्हणायचं नाही, हे आहे ते रेझिस्टन्स ऑफ कलेक्टर। ओके, पुन्हा आता इथे जो आहे तो CC, हे सगळीकडे CC आहे ना ते सेम आहे, because these are nothing but the coupling capacitor to join input to the output, to join source to the first transistor, coupling capacitor is used to join Q1 to the Q2, coupling capacitor is used to join Q2 to the output voltage VO, coupling capacitor is used। समजतंय? म्हणजे प्रत्येक फेजला मी काय केलेलं आहे तर कपलिंग कॅपॅसिटर आहे तो मध्ये मध्ये यूज केला जेणेकरून जॉईंट तयार होण्यासाठी। आता याचे फीचर्स काय हे देखील आपण बघणार आहोत। ओके, कपलिंग कॅपॅसिटरचा यूज काय, बायपास कॅपॅसिटरचा यूज काय, हे सगळ्याचा यूज आपण बघणार आहोत। त्यानंतर मग RC तरी झाला, पण R कुठे आहे? तुमच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होईल की RC कपल्ड एम्प्लीफायर इथं C आहे, इथं C आहे, इथं C आहे, मग राहिला R न कनेक्शन कुठे केले, टू द loop RL, RC कपल्ड। ओके, हे कपलिंग असं प्रोव्हाइड केलेलं आहे। ही आहे ती डायग्राम इज सेम एज अ मल्टी स्टेज एम्प्लीफायर। तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये किंवा हे डायग्राम किती क्रिटिकल आहे, काहीच नाही, फक्त सिंगल स्टेज मल्टीप्लायरची एम्प्लीफायरची डायग्राम लक्षात ठेवायची। सिंगल स्टेज मध्ये फक्त आणखी एक काय करायचं, ट्रान्झिस्टर वाढवायचा, आणि तो ट्रान्झिस्टरला फक्त काय करायचं, सेकंड ट्रान्झिस्टर जो आहे Q2 तिथं हा काढायचा नाही, बायपास कॅपॅसिटर हा नाही काढला ना तर तो झाला टू स्टेज एम्प्लीफायर, BJT बेस्ड टू स्टेज मल्टी स्टेज एम्प्लीफायर। आणि जर फक्त हा C ऍड केला तर समजायचं काय की हा तयार झाला आपला RC कपल्ड एम्प्लीफायर। समजतंय? ही जी आहे ती पूर्ण डायग्राम सेम ऍज मल्टी स्टेज एम्प्लीफायर, वेगळं काही लक्षात ठेवायचं नाही। डायग्राम परत एकदा काढायचे आणि फक्त परत एकदा काढून हे लक्षात ठेवायचं आहे की त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय फक्त ऍड करायचं आहे तर CE मीन्स बायपास कॅपॅसिटर आहे तो यूज करायचा आहे। ओके, नेक्स्ट आहे ते हे आपण काय काढलेलं आहे, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स। फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स याचा वाइड बँड असतो, वाइड बँड म्हणजे आपण बऱ्याच रेंज साठी आपण हा यूज करू शकतो RC कपलिंग एम्प्लीफायर। हा काय मल्टी स्टेज नाहीये, बरोबर, इनपुट आणि आउटपुट याच्यामध्ये आपण हा एक वापरलाय, हा एक वापरलाय, सॉरी मल्टी स्टेज एम्प्लीफायर आहे, पण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले इथे करायचं, यूज करायचं। CE। ओके, आता यामध्ये काय होते बघा, तर हा एक C वापरला, इथे एक C एक्स्ट्रा ऍडिशनल यूज केलेला आहे, हा ऑलरेडी असतोच। याची गेन आहे ती आपल्याला कशी मिळते, चांगली मिळते, पण ऍज कम्पेअर टू मल्टी स्टेज एम्प्लीफायर याची गेन कमी असते। ओके, ऍज कम्पेअर टू मल्टी स्टेज एम्प्लीफायर याची गेन कमी असते। सिंगल स्टेज एम्प्लीफायरची गेन आहे ती कमी, त्याची गेन वाढावी
म्हणून काय केले, टू स्टेज ऍम्प्लिफायर यूज केला. पण आरसी कपल्ड मध्ये त्याची गेन थोडीशी कमी असते. म्हणजे आरसी कपल्ड ची गेन आहे ती सिंगल स्टेज आणि मल्टी स्टेज त्याच्या मध्ये असते. सिंगल स्टेजची सगळ्यात लो, मल्टी स्टेज सगळ्यात हाय, आणि ही आरसी कपल्ड आहे ती मीडियम. ओके, ही जी आहे ती टू स्टेज आरसी कपल्ड ऍम्प्लिफायर. त्यानंतर आहे ती गेन, हा जो आहे ती लोअर फ्रिक्वेन्सी, ही जी आहे ती हायर फ्रिक्वेन्सी. आता काय होतंय बघा, लोअर फ्रिक्वेन्सीला गेन आहे ती काय आहे, डिक्रीज खाली. त्यानंतर मीडियम मधली रेंज आहे त्याला काय आहे, कॉन्स्टंट. आणखी त्यानंतर जो खालचा स्लोप आहे, म्हणजे आता काय झालं, फ्रिक्वेन्सी माझी वाढत गेली ना, इथं माझी फ्रिक्वेन्सी वाढत जाते, इकडे माझी गेन वाढत जाते. म्हणजे जशी माझी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं माझं काय झालंय, गेन आहे ती पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी लो असताना लोअर फ्रिक्वेन्सीला गेन देखील काय कमी. ओके, त्यानंतर मी आता फ्रिक्वेन्सी वाढवत चाललो, गेन काय झाली, कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे ती पुन्हा हायर फ्रिक्वेन्सीला गेलो, पुन्हा गेन काय झाली, खाली डाऊनवर्ड्स. म्हणजे काय लक्षात येतंय, लोअर फ्रिक्वेन्सी आणि हायर फ्रिक्वेन्सीला गेन काय होते, डिक्रीज होते. का, बिकॉज at the lower frequency coupling capacitor reduces gain. coupling capacitor जे यूज केले आहेत ना, हे गेनला अपोज करतात. कसं, तर coupling capacitor is used to block DC सिग्नल. इथे AC सिग्नल तयार झाला, पण काही वेळेला हा प्लस VCC दिलाय बघा, सप्लाय व्होल्टेज, याच्यामुळे DC सप्लाय होतो. DC म्हणजे डायरेक्ट सप्लाय. म्हणजे DC सप्लाय देखील आहे, AC सप्लाय देखील आहे. मला पाठवायचा काय आहे आउटपुटला, AC सप्लाय. DC सप्लाय मला काय करायचं आहे, ब्लॉक करायचं आहे. म्हणून मी काय वापरलं, CCC कपलिंग कॅपॅसिटर. हे कपलिंग कॅपॅसिटर मुळे माझी जी गेन आहे ती डिक्रीज होते. राईट, हा झाला फर्स्ट पॉइंट. हे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे पहिल्यांदाच, सिंगल स्टेज मध्ये लिहून दिलेला आहे, ते चेक करा. पुन्हा इथं देखील डिक्रीज होते हायर फ्रिक्वेन्सीला. का, कारण जर हा तुम्ही ट्रान्झिस्टर बघितला, हा तुम्ही ट्रान्झिस्टर बघितला, तर तुम्हाला मी सांगितलेलं की इथं जरी मी कॅपॅसिटर काढलेले नसती तरी यांच्यामध्ये इंटरनली कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. म्हणजेच बी आणि ई मध्ये बी कॅपॅसिटर, याला स्ट्रे कॅपॅसिटन्स म्हणायचं. ह्या बी आणि बेस आणि कलेक्टर मध्ये कॅपॅसिटर आहे, या कलेक्टर आणि इमिटर मध्ये कॅपॅसिटर आहे, ती हिडन आहे. सिमिलरली इथं देखील कॅपॅसिटर आहे, इथं देखील कॅपॅसिटर आहे, इथं देखील कॅपॅसिटर आहे, पण ते हिडन आहे. ते स्ट्रे कॅपॅसिटन्स हायर फ्रिक्वेन्सीला गेन लोअर करतात. म्हणून हा डायग्राम अशा समजतंय. म्हणजे डायग्राम बद्दल तुम्हाला सगळ्याच वर्किंग सेम आहे, इंटरनली कनेक्टेड आहे. फक्त आता इथून पुढे चेंजेस होणार, कुठं जर ट्रान्सफॉर्मर वापरला तर डायरेक्ट कपलिंग, एवढंच. बाकी सिंगल स्टेजला जे शिकलाय ना तेच मल्टी स्टेजला, मल्टी स्टेजला जे शिकलाय ना तेच आरसी कपल्डला, फक्त स्मॉलर चेंजेस आहेत. ओके, आता याचे फीचर्स, यामध्ये काय केलंय, R1 R2 आणि RE, R1 R2 RE, R1 R2 RE. हे काय म्हणून यूज केले, पोटेन्शियल डिवायडर. पोटेन्शियल डिवायडर करंट कमी जास्त करायसाठी यूज केले जातात, ACC. त्यानंतर यूज ऑफ CC. यूज ऑफ CC मीन्स, CC मीन्स कपलिंग कॅपॅसिटर. कपलिंग कॅपॅसिटरचा यूज कशासाठी केलेला आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. बिकॉज ऑफ कपलिंग कॅपॅसिटर वी विल रेजिस्ट. आपण काय करू शकतो, रेजिस्ट करू शकतो. कशाला, तर we will resist DC signal, oppose DC signal, block DC signal. DC signal ला ब्लॉक करायसाठी कपलिंग कॅपॅसिटर यूज केलेला आहे. ओके, सिमिलरली बायपास कॅपॅसिटर देखील आहे. बायपास, एक्स्ट्राचा करंट झालेला तो काय करतो, बायपास. एक्स्ट्राचा व्होल्टेज बायपास. कपलिंग कॅपॅसिटर टू ब्लॉक DC सिग्नल, कारण मला AC पुढचा आउटपुटला पाहिजे आहे म्हणून. ओके, नेक्स्ट आहे ते यूज इन AF एम्प्लीफायर. आता हा ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लीफायर मध्ये यूज केला जातो. का, कारण याची रेंज काय आहे, वाईड रेंज आहे फ्रिक्वेन्सीची. बँडविड्थ काय आहे, मोठी आहे.
ऍज कम्पेअर टू द मल्टी स्टेज पेक्षा याची बँडविड्थ मोठी आहे. त्यामुळे आपण विदाउट डिस्टॉर्शन म्हणजे नॉइज, अनवॉन्टेड सिग्नल, ज्या वेळेला आपण आरसी कपल्ड एम्प्लिफायर यूज करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी येतात, नॉइज कमी येतात, म्हणून तो एएफ ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर मध्ये यूज केला जातो. कारण ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर मध्ये काय आहे, आपल्याला वाईड बँड ऑफ फ्रिक्वेन्सीची रिक्वायरमेंट असते आणि ती प्रोव्हाइड करायचं काम करतं आरसी कपल्ड एम्प्लिफायर. हेच बँडविड्थ बद्दल सांगितलं, वाईड बँडविड्थ आहे ती यूज केली आहे. नेक्स्ट आहे ते युजली जेएफईटी. आतापर्यंत आपण बीजेटी बघतोय, बीजेटी म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. मग जेएफईटी म्हणजे काय, एफईटी म्हणजे सांगितलं फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हे असतात ते युनिपोलार असतात. युनिपोलार म्हणजेच एकाच दिशेनं किंवा फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स मुळे करंट फ्लो होतो. फक्त आणि फक्त होतोय, एकदा इलेक्ट्रॉन्स होईल किंवा होल्स होईल, त्याला म्हणायचं फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर किंवा युजीटी, युनिपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. पण जे म्हणजे काय, जे म्हणजे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, राइट, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके, these are nothing but the features of the RC coupled amplifier. Okay, R1, R2, RE are used as a potential divider. CC is used to block DC component, DC signal, as well as to connect input to the output. दोन उपयोग आहे CC. त्यानंतर usually AF audio frequency amplifier. Why? Because it have a wide band of frequency range. Next one is a bandwidth. It have a large bandwidth. Bandwidth याची भरपूर आहे, त्यामुळे सिग्नल तुम्ही कशावरून पाठवू शकता आणि डिस्टॉर्शन येणार नाही. आणि शेवटचा आहे ते युजली जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. त्यानंतर त्याचे आहेत ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस आणि ऍप्लिकेशन. लार्ज बँडविड्थ जो आहे ना, तो ऍक्च्युअली आपण दोन प्रकारे घेऊ शकतो. एकदा त्याचा डिसएडव्हांटेज पण असतो आणि एकदा त्याचा ऍडव्हांटेजेस पण असतो. आता ऑडिओ फ्रिक्वेन्सीसाठी एएफ एम्प्लिफायरसाठी जर आपण यूज करणार असेल तर आपल्याला बँडविड्थ मोठी लागते. म्हणून हा ऍडव्हांटेजेस आहे की आपल्याला लार्ज बँडविड्थ मिळते. ओके, लार्ज बँडविड्थ म्हणजे सिग्नल तुम्ही कशामधूनही पाठवू शकता, त्याची रेंज भरपूर असते, त्या भरपूर रेंज मध्ये. त्यानंतर इनएक्सपेन्सिव्ह कपलिंग. इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्ची. मग इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे ते कॉस्टिंग नाही आहे, त्याचं कॉस्टिंग आहे ते कमी आहे, बरोबर. आणि त्याचं कॉस्टिंग कमी असल्यामुळं आपल्याला ते जास्त खर्चिक होणार नाही. सेकंड पॉइंट, इनएक्सपेन्सिव्ह कपलिंग. त्यानंतर थर्ड आहे ते डिस्टॉर्शन इज लेस. डिस्टॉर्शन म्हणजे काय, तर समजा मी इनपुट घेतला असा, आउटपुट घेतला आणि तो असा, प्युअर सिग्नल मिळाला का, नाही मिळाला. इनपुट मी असा दिलेला, आउटपुटला मला हे काहीतरी वेगळंच मिळाले, म्हणजेच हा काय झाला, डिस्टॉर्शन. हे काय झालं, डिस्टॉर्शन. तो सिग्नल मला डिस्टॉर्टेड पाहिजे आहे का, नाही, मला कसा पाहिजे, प्युअर असा पाहिजे, अनडिस्टॉर्टेड सिग्नल. म्हणून मला इनपुटचं जे आउटपुट मिळतं याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी असतं. कोणत्या कपलिंगमध्ये, नेक्स्ट आहे ते डिसएडव्हांटेजेस. डिसएडव्हांटेज मध्ये नो इम्पिडन्स मॅचिंग. सांगितलं मी तुम्हाला, इम्पिडन्स मॅच होणं गरजेचं असतं. सिग्नल चांगल्या प्रकारे बघा, डिस्टॉर्शन इज लेस म्हणजे काही ना काही तर डिस्टॉर्शन आहे ना. नो डिस्टॉर्शन म्हटलं असतं तर भाग वेगळा. हे डिस्टॉर्शन का आलं, कारण इम्पिडन्स मॅच झाला नाही म्हणून. हे महत्वाचं आहे. इम्पिडन्स मॅच होणं म्हणजेच काय, इनपुटचा इम्पिडन्स आउटपुटच्या इम्पिडन्सला मॅच होणं. इम्पिडन्स इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ एक्सएल, एक्ससी अँड आर. हा इम्पिडन्स जर मॅच झाला तर इनपुटचा सगळ्याच्या सगळा इनपुट आउटपुटला चांगल्या प्रकारे ट्रान्समिट होतो. पण याच्यामध्ये तो मॅच होत नाही आणि त्यामुळेच मला डिस्टॉर्शन थोडंफार येतं. त्यानंतर ओव्हरऑल एव्ही इज लेस. ओव्हरऑल याच्यामध्ये एव्ही आहे तो एव्ही
इनपुट साईडला व्होल्टेज गेन जास्त, आउटपुट साईडला व्होल्टेज गेन कमी, आणि त्यामुळे मला याची ओव्हरऑल व्होल्टेज गेन असते ती लेस भेटते. नेक्स्ट आहे ते ऍम्प्लिफायर इज नॉइझी. म्हणजेच तुम्ही काहीतरी हॅलो म्हणला तर आवाज तुम्हाला आलो असा येतो, कारण त्याच्यामध्ये नॉइज ऍड झाली. म्हणजे नॉइज का ऍड झाले? बिकॉज इम्पेडन्स इज नॉट मॅचिंग. इम्पेडन्स मॅच झाला पाहिजे आणि त्यामुळे ते नॉइज येत आहे. नेक्स्ट आहे ते ऍप्लिकेशन्स. आता कुठं वापरला जातो? पीए सिस्टीम. पीए म्हणजे पब्लिक ऍड्रेस सिस्टीम. पब्लिक ऍड्रेस, मोठमोठ्या सभा असतात बघा, आणि त्या मोठमोठ्या सभांमध्ये वक्ता जो असतो तो पुढा असतो आणि लोक भरपूर लांब असतात, आणि प्रत्येक ठिकाणी काय बसवलेले असतात? स्पीकर बसवलेले असतात, आणि त्या ठिकाणी काय वापरलेला असतो? आरसी कपल्ड एम्प्लिफायर. नेक्स्ट आहे ते टेप रेकॉर्डर. टेप रेकॉर्डर मध्ये असतो, इथं मी आणखी पॉईंट लिहिले नाही, पण सीडी मध्ये असतो. सीडी म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क. डीव्हीडी मध्ये असतो, सीडी प्लेअर मध्ये यूज केला जातो, डीव्हीडी प्लेअर मध्ये यूज केला जातो. ओके, अशा प्रकारे आपल्याला आरसी कपल्ड एम्प्लिफायर आहे तो बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये यूज केला जातो. ओके, एकदा डायग्राम कडे आणखी याच्याकडे लक्ष द्या. एक डायग्राम व्यवस्थित जर तुम्ही बघितला तर लक्षात येईल की सेम डायग्राम आहे, जी डायग्राम आपण कशासाठी यूज केलेली आहे तर 2 स्टेज आरसी कपल्ड एम्प्लिफायर साठी यूज केलेली आहे तीच आहे. गेन, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तोच. 2 मिनिटं लक्ष द्या. पुन्हा आपण नेक्स्ट आहे तो पॉइंट स्टार्ट करूया. पुढचा पॉइंट असेल तो ट्रान्सफॉर्मर कपलिंग, आणि त्यानंतर असेल ते डायरेक्ट कपलिंग. इथं कपलिंगचे टाइप आहेत ते सगळे समजू. ओके, हे लेक्चर संपण्याआधी पुन्हा एकदा मी हे रिपीट करतो. आरसी कपल्ड एम्प्लिफायर. आर आणि सी काय केले? यूज केले. कशासाठी? कपलिंगसाठी, इनपुट आउटपुटला कनेक्ट करण्यासाठी. सी कुठं वापरलाय? इथं वापरलाय. याचा आणि याचा जॉईन करायसाठी. इथं वापरलाय. याचा आणि याचा जॉईन करायसाठी. इथं वापरलाय. याचा आणि याचा जॉईन करायसाठी. आर कुठं वापरलाय? इथे यूज केलाय. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर आणि सी आहे ते यूज केले आहे टू कनेक्ट इनपुट टू द आउटपुट. मग फीचर्स काय सांगतात? R1 R2 आणि कशासाठी घेतला तुम्ही? पोटेन्शियल डिवाइडर म्हणून. यूज ऑफ सीसी, कपलिंग कॅपॅसिटर का वापरला? कपलिंग कॅपॅसिटर टू ब्लॉक डीसी as well as to connect input to the output. दोन्ही. ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर मध्ये का वापरतात? कारण वाईड बँड आहे, रेंज चांगली आहे, डिस्टॉर्शन कमी आहे. बँडविड्थ भरपूर आहे, त्याच्यावर सिग्नल तुम्ही पाठवू शकता. युजिंग JFET म्हणजेच जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर मध्ये वापरतात. ऍडव्हान्टेजेस काय आहे? बँडविड्थ भरपूर मोठे, इनएक्सपेन्सिव्ह कपलिंग आहे, कपलिंगला जास्त खर्च येत नाही. डिस्टॉर्शन त्याच्यामध्ये कमी आहे. डिस्टॉर्शन कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये इम्पेडन्स मॅचिंग होत नाही. म्हणून पहिला मुद्दा आहे तो डिसएडव्हान्टेजचा इम्पेडन्स मॅचिंग. इनपुटचं आउटपुटशी इम्पेडन्स मॅच होत नाही, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या इनपुट आउटपुटला जात नाही. त्यानंतर ओव्हरऑल एबी इज लेस. एबी म्हणजेच व्होल्टेज गेन. नेक्स्ट आहे ते एम्प्लिफायर इज नॉइझी. त्याच्यामुळे काय काय होतात? डिस्टॉर्शन. त्यामुळे आउटपुटला जो मला आवाज पाहिजे तो ऍक्च्युअली भेटत नाही. आणि शेवटचं आहे ते ऍप्लिकेशन्स. कुठं कुठं यूज केले जातात तर जवळपास ज्या ज्या सिस्टीम आपण डोळ्यानं बघितलेल्या आहेत आतापर्यंत तिथं प्रत्येक ठिकाणी हा यूज केलेला आहे. त्यामध्ये पहिली आहे ती पीए सिस्टीम. पीए म्हणजेच पब्लिक ऍड्रेस सिस्टीम. नेक्स्ट आहे ते टेप रेकॉर्डर. टेप रेकॉर्डर मध्ये देखील आपण सिग्नल आहे तो रेकॉर्ड करायसाठी, आवाज, साऊंड, ऑडिओ हे रेकॉर्ड करायसाठी यूज केला जातो. त्याचप्रमाणे सीडी, कॉम्पॅक्ट डिस्क, त्याचप्रमाणे डीव्हीडी या सगळ्यांमध्ये आपण आरसी कपल्ड एम्प्लिफायर आहे तो यूज करतो. ओके, इथं आरसी कपल्ड एम्प्लिफायर हा संपलेला आहे. नेक्स्ट आहे तो ट्रान्सफॉर्मर कपलिंग. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.